सध्या देशात गॅसच्या टंचाईची चर्चा जोरात सुरू आहे. काही शहरांमध्ये गॅस सिलेंडर मिळायला उशीर होतोय, तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये आत्ताच गॅसची कमतरता भासायला सुरुवात झाली. काही ठिकाणी तर हॉटेल्स बंद करण्याचीही वेळ आलेली असं दिसतंय. आणि यामुळेच वातावरणात सगळीकडे तणाव दिसतोय. कारण भारतात गॅस म्हणजे काय फक्त इंधनाचा विषय नाहीये, तर तो मोठा एक राजकीय मुद्दाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या किचनशी जोडला गेलेला मुद्दा आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या गोंधळाचं वातावरण दिसतंय. नेमकं ही परिस्थिती कशामुळे आली आहे, नेमकं काय घडतंय हे सगळं सांगतो. पहिला प्रश्न असा आहे की ही फक्त पुरवठ्याची समस्या आहे का, की यामागे काही मोठं राजकारण दडलंय? तर सोप्या भाषेत तुम्हाला समजावतो. आपली सगळ्यात मोठी अडचण ही आहे की आपण आपल्या गरजेचा लागणारा गॅस हा स्वतः तयार करत नाही. भारताला लागणाऱ्या एकूण गॅसपैकी मोठा हिस्सा हा कतार, सौदी अरेबिया आणि बाकी गल्फ देशांकडनं आयात केला जातो. म्हणजे जोपर्यंत या देशांशी आपले संबंध चांगले होते आणि तिथली परिस्थिती शांत होती, तोपर्यंत आपल्या घरात गॅसची अडचण नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेमध्ये जे युद्ध सध्या सुरू आहे त्याचा थेट परिणाम हा भारतात गॅसवर होताना दिसतोय. सध्या मिडल ईस्टमध्ये आणि इस्रायलमध्ये वाढलेला तणाव आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध आलेले आहेत. सध्या मिडल ईस्टमध्ये म्हणजेच इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षामुळे जगभरातच वातावरण तणावाचं आहे. आणि त्यांच्या या संघर्षामुळे गल्फमधल्या जहाजांच्या वाहतुकीवर मोठं संकट आलंय. गॅस वाहून नेणारे जे मोठे टँकर्स आहेत तर ते सेफ ट्रॅव्हल करण्यासाठी लांबचा प्रवास करतायत, किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा वेगळ्या कारणांमुळे त्यांना उशीर होतोय. आणि त्यामुळेच भारतात येणाऱ्या गॅसची आवक ही आता कमी झालेली आहे. आणि याचा परिणाम असा होतोय की साठा हा मर्यादित असल्यानं वितरण व्यवस्थेवर त्याचा ताण येतोय. आता यावर नेमकं सोल्युशन काय असू शकतं? तर या संकटाच्या काळात सरकारसमोर दोन मुख्य आव्हानं आहेत. एक म्हणजे सामान्य जनतेचा रोष टाळणं, आणि दुसरं म्हणजे जो साठा उपलब्ध आहे त्याचं नियोजन करणं. म्हणूनच सरकारने सध्या घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. यामुळे सरकारकडून व्यावसायिक वापरापेक्षा घरगुती वापराच्या गॅसला महत्त्व देण्यात येतंय. पण यामुळे सामान्य लोकांना जरी दिलासा मिळत असला तरी हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येते. महागाई आणि गॅस पुरवठा हे मुद्दे सामान्यांच्या किचनशी जोडलेले असल्याने त्याचे राजकीय पडसादही उमटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शिवाय काळा बाजार थांबवणं आणि लोकांना विश्वासात घेणं आणि त्यांना पटवून देणं हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सध्याची जी इंधनाची किंवा गॅसची जी टंचाई आहे तर ही फक्त एक पुरवठ्याची समस्या नाही आहे, तर जागतिक राजकारण, युद्धाची परिस्थिती या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती कधी निवळते किंवा सरकारकडनं या परिस्थितीवर काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या परिस्थितीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा.